नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घेतलेल्या भूमिकेबद्दल। काँग्रेस पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी भूमिका आली ती एक आगळी वेगळी भूमिका आहे। मित्रांनो, काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली। सगळ्यात पहिलं युतीची घोषणा झाली नांदेड जिल्ह्यामध्ये, त्यानंतर नुकतंच युतीची घोषणा झाली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि पाठोपाठ अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती होणार आहे असं चित्र दिसतंय। परंतु आज महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निताला यांनी अशी स्टेटमेंट दिली आहे की काँग्रेस मुंबईमध्ये एकटी लढणार आहे। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरील नेत्यांना युतीचे अधिकार त्यांनी दिलेले आहेत, बोलणीचे अधिकार त्यांनी दिले आहेत। परंतु मुंबईमध्ये राज्याची जी कमिटी आहे काँग्रेसची, त्यांनी असं निर्णय घेतलाय की मुंबईमध्ये आपण एकटे लढलं पाहिजे। मुंबईच्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड काँग्रेसच्या, त्यांनी देखील तशी स्टेटमेंट दिली की मुंबईमध्ये काँग्रेस स्वतःच्या बळावर लढणार। त्यामुळे काँग्रेसचं नेमकं चाललंय काय? मुंबई सारखी मोठी महानगरपालिका काँग्रेसला जिंकायची नाहीये का? की काँग्रेसला असा ओव्हर कॉन्फिडन्स झालाय की आपण मुंबईमध्ये स्वतःच्या ताकदीवर महानगरपालिका जिंकू शकतो? नुकताच बिहारचा रिझल्ट आलाय आणि बिहारमध्ये काँग्रेसनी अक्षरशः माती खाल्ली मित्रांनो। 6 सीट जिंकल्यात फक्त, तिथं एमआयएम 5 सीट जिंकते आणि काँग्रेस 6 सीटवर थांबते म्हणण्यापेक्षा 6 वर येते। आणि अशा स्थितीत एवढं कॉन्फिडेंटली काँग्रेस म्हणते की मुंबई महानगरपालिका स्वतःच्या ताकदीवर लढू आणि जिंकू, हा कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्सच आहे। ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिका एकत्रित लढताना दिसतायत, महायुती एकत्रित लढताना दिसते आणि काँग्रेस म्हणते की आम्ही स्वतःच्या ताकदीवर एकटे लढू। अरे किमान कमीत कमी वंचित बहुजन आघाडीला जरी काँग्रेसने सोबत घेतलं तर कुठेतरी ताकद अजून वाढून त्यांची एकत्रितरित्या सीट येऊ शकतात। परंतु काँग्रेस असं का करू पाहते हे कळायला मार्ग नाही। परंतु आता स्टेटमेंट दिली आहे त्यामुळे वाटतंय काँग्रेस एकटी लढते की एक बार्गेनिंग पॉवरची स्ट्रॅटेजी आहे, की बार्गेनिंग स्ट्रॅटेजी आहे की महाविकास आघाडी सोबतच जायचंय परंतु आपल्याला सीट जास्त भेटल्या पाहिजे, त्यामुळे कुठेतरी या स्टेटमेंट येत आहेत का असं देखील बोललं जातं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? काँग्रेस या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये एकटी लढेल का, स्वतःच्या स्वबळावर लढेल का? आणि जर लढेल तर तिथं ते काय सीट जिंकून येऊ शकतात का? त्याबद्दल आपलं मत काय? की वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस सोबत घेते मुंबईमध्ये पण, हे देखील महत्वाचं आहे मित्रांनो। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद।